मुंबई पुणे एक्सप्रेसच्या ट्रॅफिकमध्ये अडकण्यापेक्षा बिझनेसमनने डायरेक्ट हेलिकॉप्टरचा ऑप्शन निवडला. 3 फेब्रुवारीला खंडाळा घाटातील अडोसी बोगद्याजवळ प्रोपिलीन गॅसचा टँकर उलटला आणि 30 ते 32 किलोमीटर लांब वाहतूक कोंडी झाली. या कोंडीत पिनॅकल इंडस्ट्रीजचे चेअरमन डॉ. सुधीर मेहता सुद्धा अडकले होते. ते मुंबईवरून पुण्याला जात होते, पण या कोंडीत ते तब्बल 8 तास अडकले. तेव्हा अजून वेळ घालवण्यापेक्षा त्यांनी योग्य वेळ मिळताच आपली गाडी मुंबईच्या दिशेने फिरवली. मुंबईत पोहोचण्याआधीच त्यांनी पुण्याला जाण्यासाठी पर्यायी हेलिकॉप्टरची व्यवस्था करून ठेवली होती आणि त्यानंतर जुहू एरोड्रम मधून प्रायव्हेट हेलिकॉप्टर मधून ते पुण्यासाठी निघाले. त्यावेळी हेलिकॉप्टरमधूनच मेहतांनी भीषण कोंडीचे फोटो काढत एक्सप्रेसवे वर ठिकठिकाणी इमर्जन्सी एक्झिट आणि अवघ्या 10 लाखात बनणारे हेलिपॅड असणं आता गरजेचे नाही, तर अनिवार्य असल्याचं एक्सवर पोस्ट करून सांगितलं. बाकी सर्वसामान्यांना हेलिकॉप्टर तर परवडायचं नाही, पण मुंबई-पुणे एक्सप्रेसवे वरच्या या कोंडीमध्ये मेहता यांनी या हेलिकॉप्टर जुगाडाबद्दल तुम्हाला काय वाटते हे कमेंटमध्ये नक्की सांगा.